ब्रायडल मेकअप हा माझा तसा जवळचा विषय आहे बरं. आणि मला सांगायला नक्की आवडेल की आजपर्यंत आम्ही 50,000हून अधिक ब्रायडल फॅशन पोर्टफोलिओ मेकअप केले वाव, ग्रेट. इन इंडिया अँड अब्रॉड. तर ब्रायडल पॅकेजमध्ये निश्चितच ब्रायडलची रिक्वायरमेंट, कारण आता खूप फंक्शन्स होतात. पूर्वी म्हणजे 2 मेकअप असायचे, साधारणतः एक सीमान पूजनचा आणि एक लग्नाचा. पण आता हळदी असते, संगीत असतं, बॅचलर्स पार्टी असते, मेहंदी वेगळी असते, मेहंदी असते आणि पोस्ट वेडिंग सुद्धा काही फंक्शन्स असतात. तर एक 7 ते 8 मेकअप ब्रायडलचे असतात कायम. आणि सायडर्सचे सुद्धा त्यातले काही ठराविक मेकअपला सायडर म्हणजे आई बहीण किंवा नातेवाईक करतात. तर याचे सेपरेट पॅकेजेस डिझाईन केलेले असतात. प्लस याचे प्री ब्रायडल सर्व्हिसेस पण आम्ही ऑफर करतो. नुसतं ब्राईड करता नाही, तर ब्राईड बरोबर आईसाठी किंवा तिच्या जे कोणी घरातले मेंबर्स असतील त्यांच्याकरता सुद्धा प्री ब्रायडल पण सर्व्हिसेस घेण्यामागचं बेसिक लॉजिक मला हे सांगायला आवडेल की आपण पुन्हा लग्नाची दगदग असते, आपली कामं चालूच असतात, जे प्रोफेशनल वर्क असतं ते, आणि याची सांगड घालता घालता आपण तो लग्नाचा दिवस गाठत असतो. मग याच्यामध्ये ब्राईडनी स्वतः पण फार स्किनकडे केसांकडे दुर्लक्ष करून चालत नाही तिच्या घरच्यांनी. तर मी नेहमी असं सांगते की तुम्ही मिनिमम 2 ते 3 महिने आधी एक बेसिक फेशियल का होईना सुरू केलं पाहिजे, किंवा अगदीच तुम्हाला बॉडी टॅन वाटत असेल तर निदान बॉडी पॉलिशिंग सारख्या सर्व्हिसेस सुरू केल्या पाहिजेत. कारण त्या एका दिवसात तुमचा मेकअप आर्टिस्ट असं काही मॅजिक नाही करू शकत